शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या विधानानंतर महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडीची शक्यता आहे। संजय राऊतांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत आता दिले, तर मित्रपक्ष काँग्रेसने देखील तसे संकेत दिल्याने महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडीची शक्यता आहे। सविस्तर पाहूयात। महापालिका निवडणुकात आघाडीत बिघाडी, ठाकरेंची शिवसेना वेगळी वाट निवडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा। विधानसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांनाच वेध लागले आहेत ते महापालिका निवडणुकांचे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपच्या नेत्यांची मोड बांधण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतही चलबिचल वाढताना दिसतेय। आगामी महापालिका निवडणुकीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत। मुंबईत आमच्या पक्षाची निर्विवाद ताकद आहे, काहीही करून मुंबई महापालिका जिंकावीच लागेल असं खासदार संजय राऊत म्हणतात। तर स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळाची मागणी असतेच, त्यामुळे महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना नक्की ऐकू असं म्हणत खासदार संजय राऊतांनी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळाच्या नाऱ्याचे संकेत दिले आहेत। सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची जी मानसिकता आहे, मी मुंबईपुरतं बोलतो। याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही। आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो आहोत। स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत। आता यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो। आता मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवावीच लागेल, अन्यथा मुंबई वेगळी होईल या शंका नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल। आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे। संजय राऊतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्वबळाचे संकेत दिल्यावर काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांचं पक्ष मी अनेकदा सांगितलं की त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय करावा तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे ही बातमीच होऊ शकत नाही असं माझं मत। सत्ताधाऱ्यांनी तर संजय राऊतांच्या या नाऱ्याचा समाचारच घेतलाय। कुठे भरकटलेले आहेत ते, काय चाललंय, काय ते संजय राऊतांना घेऊन बसले, सकाळ झाली की नुसता भोंगा चालायचा। त्यांच्यामुळे इतके वाईट दिवस काढले, लोकांना आवडत नाही, लोकांनी त्यांना साफ नाकारलेला आहे। आणि महापालिकेत बघा, आपण मुंबईला त्यांची इतकी वाईट अवस्था होणार आहे की आपण विचारही करू शकणार नाही। आता स्वबळ करण्यासाठी त्यांना अर्धा आधी तुम्ही कापून टाकलं। तुमची जास्त निष्ठा, तुमची 80% निष्ठा ही पवार साहेबांची आहे आणि 20% निष्ठा ही ठाकरे कुटुंबियांकडे आहे। ही वस्तुस्थिती आहे। म्हणून तुम्ही काय केलं की अगोदर त्यांना काँग्रेसशी जोडून दिलं। काँग्रेसशी जोडल्यानंतर काँग्रेसच्या विचाराबरोबर ते गेले, अल्पसंख्याकांची मतं घ्यायला लागले। की आता संजय राऊत काही बोलून दे, आम्ही त्याचं चोख उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेने मतपेटीतून दिलेलं आहे। 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं ते समजून घेणं महत्वाचं आहे। 2017 मुंबई महापालिका पक्षीय बलाबल। शिवसेनेला मिळाल्या 93 जागा, भाजपला 82, काँग्रेसला 31 तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 9 जागा मिळाल्या। शिवसेना आणि भाजप ही निवडणूक वेगवेगळी लढले। राज्यातील युतीमुळे ते निवडणुकीनंतर महापालिकेच्या सत्तेत एकत्र आले आणि विरोधी पक्षनेतेपद मिळालं ते काँग्रेसला। 2017च्या निकालाची आकडेवारी पाहता शिवसेना आणि भाजपला मिळालेल्या जागांमध्ये केवळ 10 जागांचा फरक आहे। पण आता 2017 नंतर राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर झाली आहेत, तेव्हा यावेळच्या निवडणुकीत कोण कोणाला टफ फाईट देणार? महापालिकेची लढाई महायुती विरोधात मविया होणार की मवियातले घटक पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।